नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. या माहितीच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर. याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदमय आहे. ज्या माहितीच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. आणि सोयाबीनचा बाजारभाव जर या तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढला तर मग हा सोयाबीनचा बाजारभाव या तारखेनंतर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार. चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे आपण जाणून घेऊया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपणास सध्या दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती. अमेरिकेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला तर नक्की देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा वाढत आहे. आणि जर अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी कमी झाला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमी होत आहे. म्हणजे इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची तेजी अथवा मंदी म्हणजे इथून पुढे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा आता अमेरिका ठरवणार आहे. म्हणजे आपल्या देशात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी कधी येणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर अमेरिकेत तेजी कधी येणार हे प्रथम समजून घ्यावं लागेल. मग बघा मित्रांनो, प्रथम हे तुम्हाला सांगतो की अमेरिकेत कधीपासून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार. बघा मित्रांनो, आता ख्रिसमसचा सण जवळ आलाय म्हणून या ठिकाणी जो डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे आणि जानेवारीचा पहिला आठवडा आहे इथं या ठिकाणी जागतिक मार्केट्स बंद राहतात, खास करून अमेरिकेतील सीबॉट. मग अशा परिस्थितीत काय की जानेवारीपासून डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या व्यापाऱ्यांनी पेमेंट गुंतवले ते काय करतात, प्रॉफिट बुक करतात आणि याच्यामुळं शेवटच्या आठवड्यापूर्वी थोडीशी विक्री वाढते आणि बाजारभाव घसरतात. आणि जेव्हा मार्केट रिओपन होतात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तेव्हा नवीन फ्रेश बाईंग येते, त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव सुधारायला लागतात. म्हणजे अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जी तेजी येणार ती जवळपास 8 जानेवारीपासून सुरू होईल आणि मग या तेजीचं रिफ्लेक्शन देशातील या ठिकाणी बाजारात आपल्याला 15 जानेवारीपासून दिसेल. तुम्हाला सांगतो 15 जानेवारी नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4,800 पर्यंत व तदनंतर 5,000ला क्रॉस करताना दिसू शकतो. इथं प्रश्न पडतो की मग विक्रीचं या ठिकाणी समीकरण कसं साधायचं. बघा मित्रांनो, जे मे महिन्यापर्यंत थांबू शकतात त्यांना काही चिंता बाळगायची गरज नाही.
आपल्याला 5,500 ते 6,000चा भाव मिळून जाईल. ज्यांना जोखीम घ्यायचं नाही त्यांनी 5,328 रुपये प्रति क्विंटल या हमी भावासाठी रजिस्ट्रेशन करून तिथं सोयाबीन विकून टाका. आणि ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांनी काय करायचं आहे की 15 जानेवारी नंतर सोयाबीनची विक्री करायची. कारण आता विकण्यापेक्षा 15 जानेवारी नंतर विकलं तर 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल आपणास होऊ शकतो इथं फायदा. यानुसार विचार करा, यापैकी कोणता पर्याय तुम्हाला बरा वाटतो त्यानुसार निर्णय घ्या. परंतु एवढं मात्र खरं की आपल्याला 15 जानेवारीपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी बघावयास मिळणार आहे. त्यानुसार विक्रीचा निर्णय जर घेतला तर बेटर राहील आपल्यासाठी. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा व जास्तीत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.